कारवाई समोर जाणार होते, अजितदादा काय फोन काही आला का तुम्हाला? अजिबात नाही आला सर. या ईडी इन्क्वायरी मध्ये राजकीय दूर निघतो असं वाटतं? लोकांना असं वाटतं माझ्यावर जी काही कारवाई झाली नाही तर मला जे काही विचारले तिथं मी सहकार्य केलेलं आहे. अधिकाऱ्यांचं याच्यामध्ये कधीही काही नसतं, ते त्यांचं काम करत असतात. त्यांना लागणाऱ्या डॉक्युमेंट्स आम्ही हे पुरवत असतो, त्यांच्या प्रश्नाला आम्ही उत्तर देत असतो. त्यामुळे ईडी कार्यालय म्हणून तसं अधिकाऱ्यांकडे बघून मला काही बोलायचं नाही. पण सामान्य लोकांना तुम्ही विचारलं तर त्यांना दूरच दूर हा दिसतोय. खास करून इलेक्शन जवळ आल्यानंतर तो जास्तच प्रामुख्याने जाणवायला लागलाय, कारण की या धुराला थोडा वास सुद्धा येतो. आम्हाला दिसतो ना अदृश्य शक्तीचं उल्लेख कारवाई सध्या केली जाते विरोधकांवर. म्हणजे अगदी कालही शिवसेनेचे नेते होते, उद्याही शिवसेनेच्या नेत्या इन्क्वायरीला जाणार आहे. विरोधी पक्षांवर ज्या पद्धतीची कारवाई बघायला मिळते आहे, मला वाटतं जसं निवडणुका जवळ येतात दबावाचं राजकारण याच्यामध्ये मला वाटतं. आता ओरिसामध्ये कारवाई चालू आहे, तमिळनाडूला चालू आहे, महाराष्ट्रामध्ये चालू आहे. पुढच्या काही महिन्यांमध्ये इलेक्शन सुद्धा आहे आणि महाराष्ट्रात विधानसभेचं इलेक्शन सुद्धा आहे. त्यामुळे वाटायचं काय, काही प्रमाणात लोकांनाच वाटायला लागले की कारवाई इलेक्शनच्या आसपास ह्या केल्या जातात. नाही तर कुटुंब जर फोडायचं असेल, नाही तर पार्टी फोडायची असेल तर या कारवाईचा वापर केला जातो, असं सामान्य लोकांचं मत झालेलं.